इन फॅक्टरी मला हे मोजून 20 to 25 डेज लागतात. त्याच्यावर स्क्रॅच टू फायनलाइज. 1 तारीखला तुम्ही माझ्याकडे आले, त्याच टाइमला आपलं डिझायनिंग चालू होतं, ऑन साईट काही रिक्वायरमेंट्स असतात ते चालू होतं. सो फर्स्ट 5 डेज मध्ये हे आपलं मटेरियल प्रोक्युअरमेंट आणि डिझायनिंग मध्ये असतं. नेक्स्ट 5 डेज म्हणजे टोटल 10 डेज मध्ये आपण हे फॅब्रिकेशनचं सगळं बघतो, की जसं मी स्केलेटन फ्रेम दाखवली तसं स्केलेटन 10 दिवसात रेडी होतं. त्याच्या पुढच्या 5 दिवसात आपण सगळं फिनिशिंगला लागतो, म्हणजे हे HDHMR शीट असो नाही तर सिमेंट बोर्ड असो, ते सगळं असेंबल होऊन येतं. मग इलेक्ट्रिकल वायरिंग हे सगळं. मग नेक्स्ट 5 डेज म्हणजे शेवटचे 5 दिवसांमध्ये पूर्ण फिनिशिंग वर्क, म्हणजे आपले जे शेवटचे डिटेल्स राहतात, लाईट, फॅन, एसीचा सोर्स वगैरे जे काय असेल हे आपलं सगळं टेस्टिंग होतं. 20th डेच्या नंतर आपण क्लायंटला बोलवतो, इन्स्पेक्शन करतात ते. जर त्यांना सॅटिस्फॅक्टरी वाटलं तर आपण डिस्पॅच लगेच करू शकतो, नाहीतर त्यांच्यानुसार जसं साईटवरती झालं नसेल त्यांच्यावरती आहे ते. क्लीन जर बांधून झाली असेल तर मग आपण लगेच डिस्पॅच करू शकतो. आणि जर त्यांना सॅटिस्फॅक्टरी नाही वाटलं तर मग आपण कंपनीमध्ये जसं मी तुम्हाला काही करून देऊ शकतो. सपोज तुम्हाला ही वॉल नको, तिथे डोर हवे किंवा मोठी ग्लास हवे, तर मी कंपनीमध्ये माझ्याकडे सगळे इक्विपमेंट असल्यामुळे मी इथं करून देऊ शकतो तुम्हाला.